आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. एशियाटिक टुमॉरो या नावाने जे पॅनेल एशियाटिकची प्रदीर्घ काळ लांबलेली आणि आता कधी होणार हे माहिती नसलेली निवडणूक लढवत आहे, त्या पॅनेलचे सर्व मान्यवर सदस्य आहेत. विवेकजी गणपुले, नील हेळेकर आमचे कायदेशीर सल्लागार आहेत आणि मॅडम चक्रवर्ती या आमच्या पॅनेलमधल्या एक सन्माननीय सदस्य आहेत. आजच्या पत्रकार परिषदेच्या संबंधातला मुख्य विषय हा आहे की मूलतः 8 नोव्हेंबरला ज्या निवडणुका व्हायच्या होत्या एशियाटिक सोसायटीच्या, ज्याची बरीच चर्चा त्या काळात, आता त्या काळात असं म्हणावं लागतंय कारण त्यानंतर आता 5 महिने उलटून गेले जवळजवळ, त्या काळात ही जी चर्चा चालली होती त्या चर्चेनंतर ज्या काही घटना घडल्या, त्या घटनांनंतर एशियाटिक सोसायटीच्या विद्यमान नेतृत्वाने या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. जो निर्णय कुठल्याही प्रकारे वैध नाही, परंतु आम्ही अशी आशा करत होतो की मतदार याद्या आणि अन्य काही त्यांच्या प्रशासनिक अडचणी आहेत त्या सोडवून ते निवडणुका लवकरात लवकर घेतील. पण आज आपण 16 फेब्रुवारीला बोलतो आहोत, तर 16 फेब्रुवारीला देखील हे चित्र स्पष्ट नाही की निवडणुका कधी होती. आणि याचं महत्व याकरता आहे की एशियाटिक सोसायटी ही 1808 मध्ये स्थापन झालेली मुंबईतली एक प्रकारे सगळ्यात जुनी अशी ज्ञान क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. एक चांगलं ग्रंथालय, अभिलेखागार आणि इतर अनेक उपक्रम या सोसायटीचे आहेत. आणि ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या या 2 सोसायटीज मधली एक सोसायटी कलकत्त्याला आहे, एक मुंबईत आहे. आणि कलकत्त्याची सोसायटी आजही तिथल्या काही अनागोंदी कारभारामुळे केंद्र सरकारने ताब्यात घेऊन केंद्र सरकार ती सुरळीतरित्या चालवत आहे. आणि मुंबईकर नागरिकांची सगळ्यांचीच अशी इच्छा आहे की एशियाटिक सोसायटी मुंबई ही सरकारने ताब्यात घेण्याची वेळ येऊ नये आणि ती सुरळीतरित्या चालावी. पण दुर्दैवाने सध्याच्या प्रशासनाने अनेक चुकीच्या गोष्टींना आश्रय दिला. ज्यातला सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की 29 सप्टेंबरला जी एशियाटिक सोसायटीची सर्वसाधारण सभा झाली, नियमाप्रमाणे आणि इतिहासात त्याचे प्रत्येक वर्षाचे दाखले आहेत की या निवडणुका या सर्वसाधारण सभेतच होतात. आपल्यापैकी अनेक जण हाऊसिंग सोसायटीचे मेंबर आहोत आणि आपल्या हाऊसिंग सोसायटी, कारण ही सोसायटी आणि चॅरिटेबल ट्रस्ट ऍक्ट नुसार ही आहे आणि त्यामुळे त्याची निवडणूक ही सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत होणंच अभिप्रेत आहे. परंतु दुर्दैवाने नियमांचं उल्लंघन करून या कार्यकारिणीने, सध्याच्या विद्यमान कार्यकारिणीने ती 29 तारखेला निवडणूक घेतली नाही आणि 29 तारखेपर्यंत आलेल्या अर्जांवरती साधक बाधक विचार करून जे नवीन सदस्य झाले त्यांना 3 ऑक्टोबरला त्यांच्या सदस्यत्वाची जी औपचारिकता होती ती पूर्ण केली. आणि त्यावेळी असं चित्र होतं की आता 8 नोव्हेंबरला या 3 ऑक्टोबरच्या यादीवर निवडणुका होतील. परंतु दुर्दैवाने ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अनेक घाऊकरित्या सदस्य करून घेतले गेले, ज्यांचं सदस्यता शुल्क हे राजकीय पक्षाच्या कार्यालयातून भरलं गेलं. आणि त्याला आमच्या पॅनेलनी आणि इतर अनेक मान्यवर सदस्यांनी, विवेक गणपुले हे त्या सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून बरीच वर्ष काम करत होते, मला त्या सोसायटीचा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे माझाही त्या सोसायटीशी प्रदीर्घ काळ आणि निकटचा संबंध आहे. परंतु एक विचित्र पद्धतीची प्रथा पाडून त्यांनी त्या निवडणुका 15 ऑक्टोबर पर्यंत झालेल्या सगळ्या मतदारांना, या म्हणजे आता आपल्याकडे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या झाल्या, लोकसभेच्या झाल्या, एकदा निवडणूक यादी जाहीर झाली त्यानंतरच निवडणुका जाहीर होतात. पण इथे निवडणुका जाहीर झाल्यानंतर यादीमध्ये सगळ्या प्रकारचे फेरबदल केले गेले. त्यामुळे आमच्यासारख्या मतदारांना नेमके कोण वैध मतदार आहेत हे कळण्यासाठी सुद्धा खूप गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. इतकं सगळं करूनही 8 नोव्हेंबरला या निवडणुका व्हायला हव्या होत्या. दरम्यान चॅरिटी कमिशनरने या संदर्भात काही आदेश दिले. त्या आदेशांना आव्हान दिलं गेलं एका गटाकडून आणि त्या आव्हानावर हायकोर्टाने निर्णय दिला आणि चॅरिटी कमिशनरच्या हस्तक्षेपाबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. मी त्याच्या
कायदेशीर गुणवत्तेबद्दल बोलत नाही, हा आक्षेप योग्य का अयोग्य. पण सुप्रीम कोर्टात मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे असं म्हटलं की आम्ही निवडणुका स्थगित करण्यासाठी अनुकूल नाही. या निवडणुका ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे व्हाव्या अशी आमची अपेक्षा आहे. दुर्दैवाने हे मत विचारात न घेता 8 नोव्हेंबरला जी निवडणूक लांबणीवर टाकली गेली ती आता कधी होणार याबद्दल अजूनही सध्याची कार्यकारिणी अंधारात चाचपडण्याच्या स्थितीमध्ये आहे. आणि आमच्यासारखे अनेक जण जे या संघटनेचे या संस्थेचे हितैषी आहेत आणि ही संस्था अधिक चांगल्या पद्धतीने चालावी याकरता प्रयत्नशील आहोत, त्यांना देखील या सगळ्या परिस्थितीमुळे ना निवडणुकीचा प्रचार करता येतोय, ना या संदर्भात कोणती भूमिका मतदारांसमोर मांडता येते, अशा एका कोंडीमध्ये आम्ही सगळेजण अडकलेलो आहोत. आणि त्यामुळे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही ही मागणी करतो आहोत की एशियाटिक सोसायटीच्या भवितव्याच्या दृष्टीने, आणि म्हणूनच या पॅनेलचं नाव एशियाटिक टुमॉरो असं आहे, तर या एशियाटिक टुमॉरो पॅनेलची आग्रहाची मागणी आहे की या निवडणुका शक्य तितक्या लवकर अधिक विलंब न लावता घडवून आणण्याची मॅनेजमेंटची जबाबदारी आहे. सध्याच्या कार्यकारिणीचं हे दायित्व आहे, ते त्यांनी तातडीने निभावावं आणि या निवडणुका लवकरात लवकर घडवून आणाव्यात. आमचा हा जो प्रयत्न आहे एशियाटिक सोसायटीच्या कामकाजात सहभाग घेऊन एशियाटिकला एक चांगलं नेतृत्व प्रदान करून भवितव्य एशियाटिक सोसायटीचं उज्ज्वल करण्याचा, त्याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत. एकतर सगळ्या प्रकारची आर्थिक बेशिस्त एशियाटिकच्या कारभारात आहे, ज्याबद्दल चॅरिटी कमिशनरनी, चार्टर्ड अकाउंटंट्सनी अनेक निगेटिव्ह नकारात्मक ताशेरे ओढलेले आहेत. त्याची गंगाजळी जी आहे ती देखील आज अतिशय म्हणजे कोणत्याही प्रकाराने त्याच्यावर अवलंबून राहून पुढे जावं अशा स्थितीत राहिलेली नाही. जो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा निधी जमा करायला हवा त्याबद्दलही खूप गोंधळाची स्थिती आहे. संशोधनाला आणि प्रकाशनाला चांगली चालना मिळावी, एशियाटिकचं भवितव्य हे एशियाटिकच्या बौद्धिक संपदेवर अवलंबून आहे, कारण त्यासाठी ती संस्था स्थापन झालेली आहे. पण दुर्दैवाने अनेक अभिलेख आज अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहेत. त्यांच्या जतन करण्याची आणि त्यांची जोपासना करण्याची कोणती वैज्ञानिक व्यवस्था आज ज्या प्रमाणात असायला हवी त्या प्रमाणात नाही. कर्मचारी काम करतात निष्ठेने, हे खरं आहे, परंतु आर्थिक तब्येत संस्थेची चांगली नसल्यामुळे आणि ती सुधारण्याचे कोणतेही प्रयत्न सध्याच्या व्यवस्थापनाला करता आलेले नाहीत. आणि त्यामुळे या संस्थेचं भवितव्य अधिक उज्ज्वल करण्याकरता आमच्यासारखे कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की अनेक वर्ष कर्मचाऱ्यांना ज्या न्याय्य मागण्या मान्य करून घेण्याची त्यांची जी धडपड आहे त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आमची इच्छा आहे की कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, त्यांना वेतन श्रेणी आणि अन्य लाभ जे आहेत ते मिळवून द्यावे, आमचा आग्रहक्रम राहील. मी स्वतः उपाध्यक्ष असताना त्यावेळेच्या केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची भेट घडवून आणली होती. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी व्यवस्थापनाला काही निर्देश दिले होते. दुर्दैवाने त्या निर्देशांचं पालन न झाल्यामुळे केंद्र सरकारकडून जो अधिकचा निधी उपलब्ध करून मिळायला हवा होता तो देखील मिळू शकलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारे ज्यांनी कोणत्याही पद्धतीने या संस्थेचं हित साधण्यामध्ये तत्परता दाखवली नाही, अनेक अनागोंदी कारभाराची उदाहरणे देता येतील. पण आणखी एक महत्वाचा आक्षेप आपल्यासमोर मांडून मी माझं निवेदन संपवतो, ज्याकरता आम्ही सगळेजण या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. तो आहे ज्ञान क्षेत्रामधल्या वैचारिक अस्पृश्यतेचा. हे ज्ञानाचं आणि संशोधनाचं क्षेत्र आहे आणि ज्ञान आणि संशोधन हा विषय ज्यावेळी येतो त्यावेळी विचारसरणी हा केंद्रबिंदू राहत नाही. सर्व प्रकारच्या विचारांचं स्वागत झालं पाहिजे, डावे विचार, उजवे विचार, साम्यवादी विचार, हिंदुत्ववादी विचार. पण दुर्दैवाने या संस्थेच्या सध्याच्या व्यवस्थापन समितीने, कार्यकारिणीने हिंदुत्वावर संशोधन करण्यासाठी एका कार्यकर्त्यांनी, एका वाचकांनी, जो संस्थेचा सभासद होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे, त्यांनी केलेला अर्ज हिंदुत्व हा काही संशोधनाचा विषय असू शकत नाही असं म्हणून नाकारला. ही एक अत्यंत गंभीर वैचारिक अस्पृश्यतेची घटना आहे. जे वैचार स्वातंत्र्याच्या नावाने कंठशोष करतात अशी मंडळी या पद्धतीने या संस्थेच्या वैचारिक व्यक्तिमत्वाला एक एकारलेपणा आणून देण्याचा प्रयत्न करतायत, ज्याच्या विरोधात आम्ही सगळेजण उभे आहोत. आणि त्यामुळे वैचारिक सर्वसमावेशकता, संस्थेची आर्थिक आणि व्यवस्थापकीय तब्येत सुधारण्याचे प्रयत्न, काळाला अनुलक्षून
नव्या भवितव्याचा वेध घेऊन अधिक चांगल्या, अधिक सुसंगत अशा, काल सुसंगत अशा विषयांना संशोधनाला प्राधान्य मिळावं आणि अधिकाधिक मुंबईकरांना त्याचा लाभ घेता यावा या दृष्टीने एशियाटिक टुमॉरो पॅनेल हे या निवडणुकीत उतरलेलं आहे. आणि आमची अशी इच्छा आहे, अपेक्षा आहे, आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहोत. चॅरिटी कमिशनकडे आम्ही आधीच अर्ज केलेले आहे की एशियाटिक सोसायटीचं भवितव्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी तातडीने निर्वाचित लोकप्रतिनिधींच्या हाती याचा कारभार दिला जावा. आज जी काही कार्यकारिणी काम करते ती कायद्याच्या भाषेमध्ये लेम डक म्हणजे अवैध कार्यकारिणी आहे. तिला कुठलाही जनादेश नाही, सभासदांनी तिला निवडलं असं म्हणता येत नाही कारण त्यांची मुदत संपून गेलेली आहे. पण असं असून सुद्धा पदावर चिकटून असलेली ही मंडळी आहेत, त्यांनी तातडीने निवडणूक घ्यावी आणि एशियाटिक टुमॉरो पॅनेलच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका आम्हाला लोकांसमोर मांडण्याची संधी देऊन जनादेश आमच्या बाजूने आम्हाला उपलब्ध करून घेता यावा या दृष्टीने आम्ही या निवडणुकीच्या संबंधात एक मागणी करतो आहोत. आमची ही भूमिका आहे की एशियाटिक सोसायटी ही दक्षिण मुंबईत आहे आणि तिथे विविध प्रकारचे संशोधक याच्या आधी पण गेलेले आहेत. ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत श्रीमती दुर्गाबाई भागवत यांचं नावही एशियाटिकशी खूप चांगल्या पद्धतीने जोडलं गेलेलं आहे. पण गेल्या काही काळामध्ये आम्ही पाहतो की तिथे एक प्रकारे मराठीची गळचेपी झालेली आहे. मराठीतून कार्यक्रम होणं, मराठी लोकांना त्या ठिकाणी वाव मिळणं, मराठी भाषेला मानाचं पान मिळणं हा देखील आमच्या कार्यसूचीमधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही पत्रकारांच्या मार्फत आमची भूमिका जनतेसमोर मांडण्याकरता आज इथे उपस्थित झालेलो आहोत. माझे सांगितल्याप्रमाणे या आधीच आम्ही चॅरिटी कमिशनरकडे अशा पद्धतीने अर्ज केला होता की 41A खाली जे ट्रस्ट ॲक्ट जो आहे त्यामध्ये प्रोव्हिजन आहे की ॲडमिनिस्ट्रेशन हे योग्य पद्धतीने बघितलं जावं. हा अर्ज केल्यानंतर ज्यावेळी नोटीस निघाली त्या नोटीसच्या अनुषंगाने स्वतः अध्यक्षा म्हणजे आपल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षा तिथे हजर राहिल्या. त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आणि आम्ही कन्सेंट पुरशीच त्या ठिकाणी दाखल केलेली होती की ज्याच्यामध्ये ह्या अशा पद्धतीने कुठल्याही यादीमध्ये ज्याच्यात विवाद नाही असं 3 ऑक्टोबरच्या यादीनुसार अतिशय योग्य पद्धतीने आपण निवडणुका पार पाडू. परंतु 41 खाली एकदा निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर त्या पद्धतीने आदेश देऊ शकत नाही असा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून काही जणांनी हायकोर्टामध्ये रीट अर्ज दाखल केला. त्या रीट अर्जावरती सुनावणी झाल्यानंतर हायकोर्टाने त्यासंबंधी केवळ आणि केवळ तांत्रिक मुद्दा हा अधिकार चॅरिटी कमिशनर, डेप्युटी चॅरिटी कमिशनरची जी ऑर्डर होती त्याप्रमाणे तुम्ही ह्या संबंधीचं इंटरफेअर करू शकत नाही एवढ्या मुद्द्यावरती त्यांनी त्या संबंधीचं दखल घेतली. परंतु ही दखल घेत असताना त्या ऑर्डरमध्ये 19 नंबरचा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलं की आमचं ह्याच्यामध्ये क्लिअरली असं म्हणणं आहे की ही निवडणूक आम्ही पुढे ढकलत नाही आहोत. त्यामुळे अशा पद्धतीने हायकोर्टाने सुद्धा त्यांचं जे मत आहे हे व्यक्त केलेलं आहे. मी थोडक्यात त्या संबंधीचं वाचून दाखवतो. We make it clear that we have not stayed the election which were scheduled to be held as per the notice dated 3rd October 2025. ही ऑर्डर सविस्तर आहे. या संबंधी अतिशय टेक्निकल मुद्दे जे आहेत ते आलेले आहेत. परंतु ही 6 नोव्हेंबर 2025 ची आपल्या वेबसाईटवरती सुद्धा ती अवेलेबल आहे. परंतु त्यानंतर नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, जानेवारी गेला. आम्ही वाट बघतोय की ह्या संबंधी कधी निवडणुका डिक्लेअर करतील. ह्या निवडणुका डिक्लेअर न झाल्यामुळे आम्ही त्यातले जे 2 अर्जदार होते ज्यांनी चॅरिटी कमिशनरकडे केलेले आहेत, मॅडम चक्रवर्ती मॅडम आणि अभिजित त्यांनी ह्या दोघांनी मिळून ह्या संबंधी अर्ज केलेला आहे. आणि ह्या अर्जामध्ये आम्ही फक्त आणि फक्त प्रेयर हीच घेतो आहोत की हायकोर्टाने त्यांना डायरेक्शन द्यावी आणि लवकरात लवकर ह्या निवडणुका घेण्यात याव्या. ह्यासाठीच आम्ही हायकोर्टामध्ये अर्ज करतो आहोत. आणि ह्या अर्जाला अनुसरून पुढची प्रेयर जी आम्ही म्हटलेली आहे ती ही व्यवस्थित निवडणूक व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने त्यांनी चॅरिटी कमिशनरच्या ऑब्झर्व्हर खाली योग्य पद्धतीने अतिशय ट्रान्सपरंट अशा पद्धतीची निवडणूक ही पार पाडण्यात यावी. त्यामुळे 226 कलम जो आहे ह्याच्या खाली मॅन्डेमस असा आम्ही मागायचा प्रयत्न करतो.
आज दाखल झालेला आहे, त्याला स्टॅम्प नंबर सुद्धा पडलेला आहे. उद्याला आम्ही ही हायकोर्टासमोर मेन्शन करून शक्यतो प्रोडक्शन घेणार आहोत. कदाचित ह्याच्यामध्ये एशियाटिक सोसायटीवाले अपोज करायला येतीलही, परंतु तिथे आज उमेदवार जेवढे आहेत, म्हणजे कुठल्याही पार्टीचे असो, कुठल्याही त्या संबंधीचे संघटनेचे असो, सगळ्यांना ही निवडणूक वेळेवरती व्यवस्थित पार पडणं हे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ मतदार सूची पूर्ण होत नाही ह्याच्या कारणासाठी जर ती पुढे पुढे ढकलत असतील, आणि खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजे एशियाटिक सोसायटीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक AGM नंतर ही निवडणूक पार करून नवीन समिती त्याप्रमाणे डिक्लेअर झाली पाहिजे. त्याचाच आधार घेऊन खरं म्हणजे 27 सप्टेंबरच्या AGM नंतर ही पुढची जी ही केअरटेकर समिती आहे त्यांनी लवकरात लवकर हे करणं अपेक्षित आहे. ह्याच्यामध्ये आम्ही बाकीचे मुद्दे सुद्धा उपस्थित केलेले आहेत, ज्याच्यामध्ये विनयजीने उल्लेख केला त्याप्रमाणे 6 ऑगस्टला पहिली ऑर्डर झालेली होती चॅरिटी कमिशनरनी, ज्याच्यामध्ये त्यांनी चेंज रिपोर्ट जो आहे तो रद्दबातल केला होता. 7 ऑगस्टला खरं म्हणजे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की तुम्ही म्हणजे आता केअरटेकर समिती जी आहे याने कुठलाही ह्या संबंधी पॉलिसी डिसिजन घेऊ नये. इतकं असताना सुद्धा त्याच्यानंतर वेगवेगळे निर्णय घेण्यात आले, जे खरं म्हणजे कोर्टाचा अवमान आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. बरं, महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना लक्षात असेल तर जी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची त्या संबंधीची याचिका जी दाखल झालेली होती की ज्याच्यामध्ये 400 जणांचा अशाच पद्धतीने अवैध पद्धतीने त्या ठिकाणी नोंदणी झालेली होती, ह्याच्यामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप केलेला होता आणि त्याच्यावरती स्टे दिलेला होता की अशा पद्धतीने हे योग्य नाही. त्यामुळे एकदा तुम्ही निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्यानंतर अशा पद्धतीने करणं आणि ज्याच्यामध्ये डायरेक्ट राजकीय हस्तक्षेप असणं, दिस इज अनफॉर्च्युनेट. त्याचे पुरावे आम्ही दिलेले आणि सभासदत्वाच्या संबंधात जे काही नवीन नवीन मुद्दे आणतायत याची व्यापक चर्चा होऊ शकते. कार्यकारिणी नवीन निवडून आल्यावर की कोणाला सभासद करावं, कोणाला करू नये, या लोकतांत्रिक पद्धतीने याची चर्चा होऊ शकते. परंतु आत्ताच हा विषय उकळून काढण्याचं काही कारण नाही. याचं कारण आता जे सदस्य झालेले आहेत, जे वैध आहेत, त्यांना निश्चितपणे मतदानाचा अधिकार आहे आणि ते मतदानाला उत्सुक आहे, पण हे मतदान घडवणार. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.